कमबॅक टीम दिगेवाडी संघासाठी आपण पाहतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावरती मात्र पुल केला जातोय. पुल होईल सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. षटकार. दुसरं षटक मार्गस्थ असताना सुजल दिघे यांच्यावरती चढवलेला हल्ला आपण पाहिला. फलंदाज तनेश यांच्या बॅट मधून जे सलामीला आले होते. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लेफ्ट ड्राईव्ह आपण पाहिला. लॉंग ऑफला अक्षय आहेत, बॉल उचलतात तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली आणि एका धावेनं पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकाचा विचार करायला गेलात तर धावा लागल्यात 10च्या सरासरीने. आतापर्यंत सध्याच्या घडीला टीम MRH फणसवाडी ए संघाच्या 20 धावा. शेवटचं षटक, शेवटच्या षटकात स्लॉक षटकामध्ये कोणावरती विश्वास दाखवला जाईल. टीम श्री मसोबा 11 दिगेवाडी संघाच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. आदित्य दिघे यांना वापरलं जातोय. शेवटच्या षटकात स्लॉक षटक आहे, हनामारीचं षटक, भैरवीचं षटक. माहीत आहे की या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवून आपल्या बाजूनं मोमेंटम प्रस्थापित करणं गरजेचं आहे. हे षटक ज्या संघाच्या बाजूनं जाताना दिसेल त्या संघाच्या बाजूनं मोमेंटम आणि या मॅचचं पाडदं जड होताना दिसेल. जर धावा या षटकामध्ये कमीत कमी 14 ते 15 आल्या, 34-35 धावा झाल्या तर खऱ्या अर्थानं टीम MRH फणसवाडी ए संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतोय. परिणामी दुसऱ्या बाजूनं जर पाहायला गेलात तर नाण्याला 2 बाजू असतात. दुसऱ्या बाजूनं टीम श्री मसोबा दिगेवाडी संघानं जर धावा 5, 6, 7, 8 जर रोखल्या, 27-28 पर्यंत थांबला तर खऱ्या अर्थानं टीम दिगेवाडी संघ देखील या मॅचमध्ये कमबॅक आणि मजबूत परिस्थितीमध्ये येऊ शकतोय. याशी षटक सांगणार की मॅच कोणत्या बाजूनं जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लेफ्ट केलाय आणि हा बॉल खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर हा फटका रसिक प्रेक्षकांच्या भेटीला पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. चार धावा. या 4 धावा आहेत. 4 धावा आहेत. लाईन वरती पाय होता, लाईन वरती पाय होता जेव्हा बॉल मैदानाच्या आतमध्ये ढकलला गेला. 4 धावा आल्यात आणि या 4 धावा स्कोर कार्ड पुन्हा एकदा वधारताना दिसतोय. चांगला प्रयत्न होता. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अक्षय यांचा झेल सुटल्यानंतर बॉल सेकंड अटेम्प्ट मध्ये अडवण्याचा प्रयत्न पाहिला, परंतु ज्या ठिकाणी बॉल अडवला त्या ठिकाणी जर पाहायला गेला तर बॉल अडवताना पाय त्यांचा लाईन वरती होता आणि अर्थातच लगेचच पंचांनी सांगितला की या 4 धावा आहेत. 4 धावांनी स्कोर कार्ड वधारला. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक असताना पुन्हा एकदा या मॅच मध्ये आता विकेट गेल्यानंतर ज्या संघाच्या धावसंख्या पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 20 होते, आता 32 धावा पहिल्या 3 बॉल मध्ये लागल्या गेल्यात. उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे MRH फणसवाडी ए संघासाठी. किती धावा या षटकामध्ये या शेवटच्या 3 बॉल मध्ये येताना दिसतील तिथून समजून जाईल या मॅच मध्ये मजबूत स्थितीमध्ये कोण येईल. यावेळी डाऊन द लेग साइड आपण पाहतोय, परंतु पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहे. लेग स्टिकच्या वरून जाणारा हा बॉल पाहतोय. जज करत असताना तनेश मात्र यांच्या माध्यमातून झालेली चूक आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय. जर बॉल मारला असता तर फाईन लेग, लॉंग लेग क्षेत्रातून 4 धावा मिळू शकल्या असत्या, परंतु या धावा आता मात्र वसूल केल्या जातात. बॉल सरळ जातोय काऊ कॉर्नरच्या मस्तकावर दस्तक देत सीमारेषा पार. षटकार. अर्थात इथे पारितोषिक मास्टर तनेश साठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते निर्विक कृषी केंद्र पाली
श्री निलेश शिंगरे यांच्या माध्यमातून. थँक्यू. शेवटचा बॉल शिल्लक, लास्ट बॉल रिमेनिंग. यावेळी लाफ्ट केलाय पुन्हा एकदा. लॉंग लेगचं क्षेत्र, बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रातून फिल्डर येतोय, बॉल पकडण्याचा प्रयत्न केला, बॉल अडवला. एक धाव कंप्लीट, दुसरीसाठी प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट, तिसरीसाठी निघालेत. आता मात्र रेस लागलंय. अशा चुका आपण बऱ्याच वेळा पाहत असतो. 3 कंप्लीट, 4 कंप्लीट. आता मात्र खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर 2 धावा होत्या. मला तर वाटतंय KTC लाईव्ह मात्र या धावांची क्लिप आता या एक छोटीशी रील देखील व्हायरल होताना आपण दिसेल. बऱ्याचशा वेळेला महेश पवार आपण बघतो असतो की बॉल फेकण्याचा आपण वेगाने प्रयत्न करतो, जिथे 1 धाव असते तिथं 5-5, 6-6 धावा देखील होऊ शकतात. 1-2 धावा होऊ शकल्या असत्या, अतिरिक्त 2 धावा खर्च करताना आपण पाहिल्या. तर टीम